नमस्कार. लोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार अग्निशमन विमोचक, फायरमन रेस्क्यूअर या पदासाठीची जी भरती आहे ती केली जाणार आहे. अधिकृत जाहिरात ही देण्यात आलेली आहे. याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जे अधिकृत नोटिफिकेशन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक म्हणजेच फायरमन रेस्क्यूअर या गड्ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशाने भरण्याकरता आचारसंहितेपूर्वी दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या दैनिक सकाळ, लोकमत, पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणनिहाय पदसंख्या, अर्हता आणि इतर अटी शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. सदर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र अर्हताधारक उमेदवारांकडून विहित मुदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी जे अधिकृत संकेतस्थळ आहे या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यानुसार पाहू शकता अर्ज सुरू होत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 26 एप्रिल 2024 पासून. अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर ऑनलाईनसाठी जे अर्ज आहेत त्या अर्जाचा ऑप्शन जी आहे लिंक आहे ते अवेलेबल होईल 26 एप्रिल 2024 पासून. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवटची तारीख आहे 17 मे 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखसुद्धा 17 मे 2024 6 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी जे प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध होण्याचा दिनांक आहे परीक्षेच्या 7 दिवस आधी. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि ठिकाण जे आहे ते अधिकृत संकेतस्थळावर वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. अर्ज करतेवेळी ते डिटेलमध्ये जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती पाहूयात. पदनाम, पदसंख्या आणि आरक्षण तपशील. तर सदर भरतीमध्ये सरळ सेवेची रिक्त असलेली आवश्यक पदे भरण्यात येणार असल्याने जाहिरातीत नमूद करण्यात आलेली आरक्षित पदे निव्वळ अनुशेषानुसार दर्शवण्यात आलेली आहेत. तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 6 जुलै 2021च्या निर्णयाच्या धर्तीवर सरळ सेवा भरतीसाठी आरक्षणाचा तपशील मनापापात भरतीसाठी देण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता जे एकूण जे रिक्त जागा आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते. एकूण पदसंख्या जी आहे 150 आहे. यामध्ये समांतर आरक्षणानुसार त्याचबरोबर सामाजिक आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत या जागा चेक केल्या जाऊ शकतात. एकूणच्या जागा आहेत 150 जागा आहेत. यामध्ये जे विभागल्या गेलेल्या जागा आहे ते पाहू शकता. एकूण जागा किती देण्यात आलेली आहेत ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात. यानंतर जी डिटेलमध्ये आहे तुमच्या आरक्षणानुसार जे तुमचे जे सेक्शन आहे ते कॅटेगरीनुसार तुम्ही तुमच्या जागा ज्या आहेत एकूणच्या जागा किती आहेत याबद्दलची माहिती चेक करू शकता. यानंतर पाहूयात पदनाम आणि वेतनश्रेणी. पदनाम आहे अग्निशमन विमोचक म्हणजेच फायरमन रेस्क्यूअर. यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर जास्त, त्याचबरोबर वजन 50 किलोग्राम आणि दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30पेक्षा अधिक आणि मागासवर्गीय उमेदवारांचे 33पेक्षा अधिक नसावे. त्याचबरोबर संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम सुद्धा लागू असणार आहेत. शारीरिक अर्हता देण्यात आलेली आहे पाहिली जाऊ शकते. उंची जी आहे 165 सेंटीमीटर आणवणी आवश्यक आहे. वजन जे आहे 50 किलोग्राम, छाती जी आहे 81 सेंटीमीटर आणि 86 सेंटीमीटर फुगवून असणे आवश्यक आहे. दृष्टी सामान्य असणे आवश्यक आहे. ठेवण जी आहे उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मैदानी चाचणी यासाठीची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. पाहू शकता 1600 मीटर धावणे आहे 30 गुण आहेत. त्याचबरोबर जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीच ॲल्युमिनियम एक्सटेन्शनसाठीची जी आहे 20 गुण आहे. त्याच्यामध्ये जे डिटेलमध्ये गुण आहेत प्रत्येक
सेक्शननुसार म्हणजे जे ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीनुसारचे एकूण गुण आहेत याबद्दल चेक केले जाऊ शकतात. एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी यामध्ये घेतली जाते, चेक केली जाऊ शकते. यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये जी वयोमर्यादा आहे पाहू शकता. जी वयोमर्यादा आहे किमान जी वयोमर्यादा आहे 18 वर्षापर्यंत आहे. जास्तीत जास्त जी आहे 30 वर्ष खुल्यासाठी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 33 वर्षापर्यंत असणार आहे. त्याचबरोबर जी पुढची जी सूट आहे प्रत्येक प्रवर्गानुसार तो सुद्धा चेक केली जाऊ शकते. परीक्षा शुल्क जे आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये आणि अमागास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये याप्रमाणे परीक्षा शुल्क असणार आहे. त्याचबरोबर पदाची जी जबाबदारी आहेत कर्तव्य हे चेक केले जाऊ शकतात. अधिकृत जी आहे वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला जाऊ शकतो. यासाठीची लिंक जी आहे लवकरच 26 एप्रिल 2024 पासून अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात येईल. त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. यानंतर पाहू शकता डिटेलमध्ये जी आहे कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर 17 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहेत ते अर्ज केले जाऊ शकतात या पदांसाठीचे. अशा पद्धतीने ही विविध जी पदे आहेत याच्यामध्ये फायरमॅन रेस्क्यूअरसाठीची या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर परीक्षेची निवड प्रोसेस आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती जी आहे ती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.